नमस्कार, स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी बनवत आहे एक विस्मरणात गेलेली अस्सल पारंपरिक महाराष्ट्रीयन खमंग रेसिपी, ते म्हणजे मेथकूट। मेथकूट विविध प्रकारच्या डाळी आणि काही धान्य खमंग भाजून त्यापासून बनवली जाते। तर यामध्ये प्रमाणाचे खूप महत्त्व आहे। योग्य प्रमाणात जर आपण डाळी आणि धान्य घेतले तर मेथकूट अगदी पारंपरिक पद्धतीचे आणि खमंग तयार होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक खमंग मेथकूट बनवण्यासाठी योग्य प्रमाण आणि अगदी परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत। तर मऊ लुसलुशीत गरमागरम भातावर हे खमंग मेथकूट घालून त्यावर साजूक तुपाची धार म्हणजे स्वर्गसुखच, याची सर कशालाच येत नाही। तर आज आपण हे खमंग असे मेथकूट कसे बनवायचे ते पाहूया। मेथकूट बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते साहित्याचे प्रमाण। तर इथे मी रोजच्या वापरातील जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने सर्व साहित्य घेतलेले आहे। तर यामध्ये घेतलेले आहे मी 4 चमचे चणा डाळ, 3 चमचे डाळवं किंवा याला आपण डाळवे असे म्हणतो, 2 चमचे तांदूळ, 2 चमचे मूग डाळ, 2 चमचे उडीद डाळ, 2 चमचे गहू, 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 3-4 काळी मिरी, 3-4 लवंगा आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे, 2 लाल सुक्या मिरच्या, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे। जर तुम्ही लहान मुलांसाठी मेथकूट बनवणार असाल तर खडे मसाले आणि लाल सुक्या मिरच्या यामध्ये घालू नयेत। तर आता आपण हे सर्व डाळी आणि धान्य भाजून घेऊयात। तर गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये सुरुवातीला 4 चमचे चणा डाळ घालावी आणि ही चणा डाळ मध्यम आचेवर छान अशी लालसर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावी। मध्यम आचेवर भाजले की याला छान असा खमंगपणा येतो आणि मेथकूट देखील छान खमंग होते। पहा, अशा प्रकारे ही चणा डाळ छान अशी सोनेरी रंगावर भाजायची। साधारण 3 ते 4 मिनिटे भाजले की याला अशा प्रकारे सोनेरी रंग आला की काढून घ्यावी। आता त्याच कढईत 2 चमचे उडीद डाळ घालावी आणि ही उडदाची डाळ देखील 3 ते 4 मिनिटे मध्यम ते मंद आचेवर खमंग भाजून घ्यावी आणि याला देखील छान असा सोनेरी रंग आला की काढून घ्यावी। नंतर याच कढईत 2 चमचे मूग डाळ घालावी आणि ती देखील छान अशी लालसर सोनेरी रंगावर खमंग भाजून घ्यावी। याला छान असा सोनेरी रंग आला की काढून घ्यावी। आता याच कढईत 3 चमचे डाळवं किंवा डाळे घालावेत आणि हे देखील अगदी मंद आचेवर छान असे भाजून घ्यावेत। याला छान असा सोनेरी रंग आला की ते लगेचच काढून घ्यावे। अगदी 1 मिनिटातच हे छान असे खमंग भाजले जातात। आता ते देखील काढून घ्यावेत। आता त्याच कढईत 2 चमचे गहू घालावे आणि हे गहू भाजण्यासाठी साधारण 4 ते 5 मिनिटे लागतात। मध्यम आचेवरच आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे। गहू थोडेसे जाडसर आणि अगदी टणक असतात, त्यामुळे भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो। कलत्याने एकसारखे हलवत राहावे। हे गहू छान भाजू लागले की ते हलके होतात, थोडेसे फुगतात आणि अशा प्रकारे ते उडू देखील लागतात। आता गहू छान भाजले की ते काढून घ्यावेत। नंतर याच कढईत 2 चमचे तांदूळ घालावेत आणि हे देखील अगदी मध्यम आचेवर चांगले हलके होईपर्यंत भाजून घ्यावे आणि याला हलकासा सोनेरी रंग आला की ते देखील लगेच काढून घ्यावेत। पहा, अशा प्रकारे याला सोनेरी रंग आला की ते लगेचच काढून घ्यायचे आहेत, खूप जास्त वेळ भाजायचे नाही। आता याच कढईत आपल्याला 2 चमचे धने घालायचे आहेत आणि हे धने अगदी मंद आचेवर छान भाजून घ्यायचे। पहा, कलत्याने मी एकसारखे हलवत आहे। याचा छान असा सुवास सुटू लागला की हे धने छान भाजले आहेत असे समजावे आणि लगेचच ते काढून घ्यावेत। आता त्याच कढईत अर्धा चमचा मेथीचे दाणे, 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालावेत आणि अगदी मंद आचेवर हे सर्व साहित्य अर्धा मिनिटभर चांगले भाजून घ्यावे। कलत्याने एकसारखे हलवत राहावे। आता यामध्येच 3-4 काळी मिरी आणि 3-4 लवंगा घालाव्यात आणि हे देखील अगदी अर्धा मिनिटभर मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे आहे। आता यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि पुन्हा एकदा हे अगदी हलकेसे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। पहा, अशा प्रकारे। आता इथे आपण हे सर्व साहित्य भाजून घेतले होते ते एका ताटात काढून घेतले आहे। हे सर्व भाजून घेतलेले साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्यावे। थंड झाले की ते अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यात घालावे। आता यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालावे आणि मिक्सरमधून अगदी बारीक होईपर्यंत वाटून घ्यावे। पहा, अशा प्रकारे। आता इथे मी हे मेथकूट चमच्याने व्यवस्थित हलवून घेत आहे। पहा, हाताने पाहिले असता अगदी
बारीक असे हे वाटून झालेले आहे. वाटल्यास तुम्ही हे मेथकूट चाळून देखील घेऊ शकता. पहा, रंग देखील अगदी याला सुरेख आलेला आहे. आता तयार केलेले हे मेथकूट एका काचेच्या हवाबंद भरणीत भरून ठेवावे आणि खमंग असे हे मेथकूट गरमागरम भातावर किंवा जेवताना दह्यासोबत खायला खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.